क्रांतीचा किस्सा म्हणजे एस एल स्टुडिओमध्ये मोठा सेट लागला होता. मला माहीत नाही मी कोणाचं काय, मी आपलं 2 नंबरमध्ये मेकअप रूम, दिलीप साहेब आले, येऊन बसले वगैरे सगळं. तर क्या अच्छा ये मूछ है, अच्छा ये है ऐसा. ते मिशी लावायला गेलो फर्स्टला, नाही एक कट करो. मिशीचे 2 तुकडे केले आणि मिशी लावली. याद है कल से ऐसे ही करना है आपने. ओके सर, मी नमस्कार म्हटलं. पण तू लक्षाकडे कधी जॉईन झाला? लक्ष्मीकांतकडे अशोक मामामुळे. अशोक मामाचं मेकअप झालं आणि मामा बसले होते आणि तितक्यात लक्ष्मीकांत जे आले, अरे मोहन मेकअप करायचा. लक्ष्मीकांतचा मेकअप केला. त्या दिवसापासून त्यांचा मी मेकअप करत आलो. 16 डिसेंबर 2004. हो. दिवस आठवतोय तुला? अगं यार, अगं यार अच्छा. तर रात्री मला निवेदिताच फोन आला. लक्षात गेलं म्हणून सकाळी लवकर मी जाऊन तिकडे म्हणजे सेटवर गेलो, सांगितलं असंच आहे. त्या लोकांनी पण पॅकअप केला, सगळे तिकडे आले. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. चित्रपट माध्यम व व्यवसाय हे एक टीमवर्क असतं. म्हणजे एक जण कथा लिहिणार, मग पटकथा लेखन, संवाद लेखन, गीत लेखन, संगीतकार, कला दिग्दर्शन, रंगभूषाकार, निर्माता, दिग्दर्शक, वितरक, प्रदर्शक, पब्लिसिटी वगैरे 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 अशी अनेक गोष्टी मिळून एक चित्रपट पूर्ण होतो. किंवा वेगळ्या भाषेत जर सांगायचं झालं तर चित्रपट म्हणजे विज्ञान आणि त्याला अनेक कलांची जोड, आणि प्रत्येक कलाचा जो पोत आहे किंवा जे सादरीकरण आहे ते तितकंच प्रभावी असावं लागतं. आज आमच्या इट्स मज्जाच्या स्टुडिओमध्ये असेच एक रंगभूषाकार आलेले आहेत. तुम्ही जर 80-90च्या दशकातील मराठी चित्रपट पाहाल आणि श्रेयनामावली वाचाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला या रंगभूषाकाराला खास स्थान दिलेलं दिसेल. रंगभूषाकार मोहन पाठारे. मोहन, तुझं आमच्या इट्स मज्जा या डिजिटल चॅनलमध्ये स्वागत आहे. थँक्यू सर. आमचा ठाकूर विचारणारचा 2रा सीझन आहे. आणि तू जेव्हा आपण फोनवर बोलतो तेव्हा तू बोलता 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 ज्या जुन्या आठवणी सांगतो, किस्से सांगतो, की आपण वेगळ्या वेळी भेटलेलो आहे. कधी चित्रनगरीमध्ये भेटलो, कधी कमालिस्तानला भेटलो, कधी चांदोली स्टुडिओ भेटलो, की ज्या काय आपल्या गप्पा रंगायच्या, त्या गप्पा, त्या आठवणी, त्या किस्से हे आज तू आमच्या प्रेक्षकांना सांगणार आहेस. खूप आठवणी आहेत, म्हणजे वेळ कमी पडेल इतक्या आठवणी तुझ्याकडे आहेत. फक्त आपण आता सुरुवात अशी करूया की तू जेव्हा आला या चित्रपटसृष्टीत तेव्हा तुला सचिन पिळगावकर यांच्या वडील शरद पिळगावकर पप्पा यांनी तुला संधी दिली आणि मग तुझी एक वाटचाल सुरू झाली. तर ते कसं होतं ते सगळं? म्हणजे मी सचिन यांचं पण काम करत होतो, पण पप्पांनी मला म्हणजे शरद पिळगावकरांनी मला पहिलं पिक्चर म्हणजे हे केलं, मला कामात सुरुवात केली माझी. आणि मग असं काय काम नसेल तर दादरला बॉम्बे लॅबच्या समोर त्यांचं ऑफिस होतं, 5व्या मजल्यावर, 5व्या का 6व्या मजल्यावर. आणि तिकडे मग ते असायचं, मग तिकडे मला बोलवायचे वगैरे असं म्हणजे जात होतं मी. सचिनदा पण असायचे, म्हणजे ते पप्पांबरोबर. आणि अशोक मामा पण यायचे तिकडे. म्हणजे अशोक मामा हा म्हणजे शरद पिळगावकरांचा मुलगा म्हणून ते हे करत होते. अच्छा. हां. आणि सचिन आहेच, तुम्हाला माहितीच आहे. तर हे असं सगळं. तर मग ऑफिसमध्ये बसलेलं असंच, आणि मग ते अरे मग कोणाला तरी सांगून वेफर्स हे ते सगळे मजा करत होते. सचिन आपल्या बाजूच्या केबिनमध्ये बसलेला असायचा. हे असे किस्से. आणि अशोक मामाची सुरुवात माझी म्हणजे शरद पिळगावकरांपासून म्हणजे माझी सुरुवात झाली होती तेव्हा.
अशोक मामा चिखलवाडीत राहत होते. हा गॅरंट रोडला. हो. हा आणि तिकडून मी पंढरीदादांकडे होतो राहायला त्यावेळेस. पंडित हा म्हणजे शाळा हे झालं, SSC पास झालं आणि मला काय करणार काय, तर म्हटलं काहीतरी, तर दादांकडे तिकडे गेलो आणि हे पण काम करत होतो. पण मध्येच मला ना काय माहित नाही, माझे दुसरे काका आहेत म्हणजे विद्याधर पाठारे, तुला माहिती असेल. हो. आणि जयवंत पाठारे म्हणून कॅमेरामॅन आमच्याकडे हा. गिरगावलाच तर राहिले कॅमेरा. ते कॅमेरामॅन. हो, ते RK बिरकेमध्ये यायचे. तर मी शाळेच्या वेळेस मी असं आम्ही मित्र मैत्रिणी सगळ्यांना घेऊन जात होतो शूटिंग बघायला. तर असं ओळख झाली होती चांगली त्यांची. आणि एकदा मला असंच ऋषी कपूर या लोकांचं काहीतरी सीन चालू होते, कोणतं पिक्चर ते मला लक्षात नाही मला. तर काहीतरी असं हे झालं म्हणून मला शॉर्ट झाल्यानंतर त्यांनी बाहेर काढलं मला ऋषी कपूरने, चलो बाहेर जाऊ. आणि हा किस्सा मी त्याला कमालिस्तान स्टुडिओमध्ये लक्ष्मीकांत बरोबर तो एक हे सीन करत होता, तेव्हा मी त्यांना सांगितलं, सर आपने मुझे बाहर निकाला था उस वक्त. क्या बात करते, आपलं हां सर. तो एक किस्सा. आणि असं सगळं हे करत आलो. पण तू आणि मी म्हणजे दादांच्यामुळे मला हे सगळं हे झालं. आणि अशोक मामा बरोबर मला त्यावेळेस मला काम मिळालं. म्हणजे उद्या आपल्याला SL स्टुडिओत जायचं आहे. तर मग मी आपलं अशोक मामाच्या घरी चिखलवाडीत जायचं किंवा समोर बसस्टॉप होता तिकडे उभा राहायचो. अशोक मामाची गाडी फियाट गाडीतनं तो यायचा, ड्रायव्हर स्वतःच चालवत होते ते. अच्छा. हां. आणि मग त्यांच्याबरोबर मी SL स्टुडिओला जात होतो. असं म्हणजे अशोक मामा बरोबर अशी सुरुवात झाली त्याची. त्यावेळेची आणखीन काय आठवणी? आणखी मामानी त्यावेळेस मी ते हे करतच होतो. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पिक्चरला मी SL स्टुडिओमध्येच आमचं शूटिंग चालू होतं. त्यावेळेस लक्ष्मीकांत बेर्डे तिकडे म्हणजे एका पिक्चरसाठी ते पण होते ना त्याच पिक्चरला. तर दोघांचे सीन होतात. तर मग म्हटलं मामाने सांगितलं, अरे मोहन कर, हा लक्ष्मीकांत त्याचा मेकअप करतो. ती सुरुवात झाली त्यांची कारकिर्दीची. मग त्यावेळची आपली चित्रपटसृष्टी कशी होती? मस्त, एकदम सिम्पल, काय ना ते असं. आता पूर्ण बदल. म्हणजे मग त्यावेळेला तुझ्याशी संपर्क कसा साधला जायचा? फोन घरी तुझ्याकडे माझ्याकडे फोन नव्हता. तर मी काय करायचो, मला रस्त्यावर माझं म्हणजे ते ह्याचं पानाची गादी असते ना, तिकडे तो विचार मला हे करायचा, तो नंबर बोला बोली. मी कसं बसं सकाळी उठून धावत जायचो, फोन लावून त्याच्याशी बोलायचो. म्हटलं हा यहाँ पोहोच जाओ, ओके सर. हे असं सगळं चालायचं होतं. मग मला हे करता दत्तसाहेबांच्या सुनील दत्त साहेबांकडे मी पंडितदादांनी मला तिकडे पाठवलं. रॉकीच्या वेळी? रॉकीच्या नाही, आधी त्याच्या अगोदर. बरेच त्यांची पिक्चर चालू होती ना. तर मी असंच करता मी बोललो, क्या तुम्हारे पास यानी घर में फोन नहीं है? बोला नहीं सर, क्या पान बीड़ी वाला है ना, उसके पास है, उससे मैं करा लेता हूँ. क्या बात करते हो? तर मग आमचं बॉम्बे साईडला एक शूटिंग असताना संजय दत्तनी पण त्यांना सांगितलं होतं, डॅडी दादा देख लीजिए ना प्लीज, मोहन के हाँ मैं जा रहा है ना, मैं देखता हूँ. आणि इकडे बॉम्बे साईडला मिनर्वाच्या, मला वाटतं तिकडे कुठे मिनर्वा का ऑपेरा हाऊसच्या तिकडे या लोकांचं हे होतं, ऑफिस होतं, टेलिफोन एक्सचेंज. तर दत्तसाहेब शूटिंग हे झालं, लंचमध्ये मला बोलले चल गाडी में बैठ, चल जाना है अपने को. तर मोहम्मद त्यांचा ड्रायव्हर होता, चलो अपने को वहाँ जाना है. मग तिकडे गेलो आम्ही. आणि मी ऑलरेडी अप्लाय केले, पण मला रिप्लाय हे मिळत नव्हतं की हाँ हो जाएगा और 2-3 महीने का हो जाएगा. मग दत्तसाहेबांकडे दत्तसाहेब गेले तिकडे आणि त्यांनी डायरेक्ट मेन त्यावेळेस ते हे होते ना, खासदार होते. खासदार होते ना. गेले तिकडे पटापट सगळं. आणि मग कॅबिनमध्ये बसले. त्यांनी सांगितलं ये माझं हे दाखवलं, अभी तक इसका फोन नहीं लगा है बिचारे का. क्या सर नाही, हे झालं सगळं, तू बिलीव्ह नाही करणार. माझा तो फोन बुक केलेला मी,
आणि हा दुसरा फोन 2 फोन 10x10च्या खोलीत तू आला असेल तेव्हा हो, बघेल हो. 2 फोन होते. मग तू ज्या लक्ष्याकडे सुरुवात केली त्याच्या अगोदर तुझं असंही व्हायचं की तू चेंबूरला राहायला आहेस हो आणि मग तुला पंढरीला फोन करणार हो की अरे आशा हो, स्टुडिओमध्ये हो, शूटिंग हो. आहे, आरके मध्ये मग आहे, ते SM मध्ये तेव्हा आहे. तेव्हा पण असंच होतं. हा आणि तेव्हा पण शेजारी चेंबूरकर म्हणून होते. हा तर त्यांच्याकडे फोन यायचे कधी हा किंवा समोर एकाकडे होता. मग ते सांगायचे, अरे मोहन पंडितांचा फोन होता, तुला असं असं जायचंय. आणि मग मी हे करत होतो. मी म्हटलं ठीक आहे दादा, मी पुसीन म्हणून. नाही पण तू आशा स्टुडिओमध्ये गेला हो, आणि हो, ते हो. रमेश बैलचं हो, हो, हो. शूटिंग चालू होतं. आणि तो मग किस्सा ते सांग ना. हो तो किस्सा मी सांगतो. कारण का मी मला पंडितांनी सांगितलं उद्या सकाळी जरा लवकर जायचंय तुला आशा स्टुडिओत. भगवानदादांचा स्टुडिओ होतो माहिती आहे ना, हो, माहिती आरकेच्या आहे. बाजूला. हा, तर गेलो. तर सकाळी लवकर मी पोहोचलो. 6 वाजता मी पोहोचलो होतो. हा, कारण मला त्यांनी सांगितलं लवकर यासाठी जा का बच्चन साहेब अमितजी हा. ते टायमाच्या बाबतीत हे आहे. हा, तर फटाफट निघालो, तिकडे पोहोचलो मी बसने. आणि बघतो तर काय ती बिचारी जे झाडूवाले होते ना, हा, कामगार ते हा, म्हटलं लवकर हा, कारण का हे अमितजी वगैरे आहेत आर्टिस्ट आहेत, लवकर येतात. हा. तर जरा तर त्यांनी फटाफट ते रूम क्लीन केलं वगैरे. 5 ते 10 मिनिटामध्ये गाडी आली. बघतो तर कोण हे पूर्ण गाऊन असं अमितजी. आणि ते तसेच आले. हा. मी नमस्कार केला. म्हटलं तर तुम्हाला नाही पंडितदादा मुझे भेजा, मेरा नाम मोहन है. तुला दीपक दुसरी शूटिंग केली काय? हा. ठीक आहे. रूम उघडून दिलं, बसले तिकडे. आणि मग ते मेकअप वगैरे पहिला तो सुरू झाली म्हणजे ती सुरुवात. हा. हा मग तुझी अशी पद्धतीने सुरुवात झाली. हो मग तू मनोज कुमारच्या क्रांतीसाठी सुद्धा हा क्रांतीचा किस्सा म्हणजे एस एल स्टुडिओमध्ये मोठा सेट लागला होता. तिकडे तो ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये फोन असायचा. हा. तर आपल्याला बोला स्टुडिओमध्ये मोहन फोन हे होते ते बघा पूर्वी. ते यांची ही मिशी हे ते म्हटलं ठीक आहे सर. आणि मी गेलो. मला माहित नाही मी कोणाचं काय. मी आपलं विद्याधर भट्टे, तो आपला भरत गोडांबे वगैरे आम्ही सगळे होतो. तर दादानी मला सांगितलं. तर बाकीचे गेटअप्स होते ना सगळे, ते लोक रेडी करत होते. तर 2 नंबरमध्ये मेकअप रूम दिलीप साहेब आले, येऊन बसले वगैरे सगळं. तर पंढरी का है? बोला सर वो ठीक है. क्या अच्छा ये मुझे अच्छा ये है ऐसा. मग त्यांना सगळं ते गेटअप हे केलं. तर मला मालूम आहे मग असा मोठा गये म्हणून ते हे करायचे आणि बघायचे की हे दादा आहे. एवढीच झाली होती. आणि मिशी, तर मिशी लावायला गेलो फर्स्टला नाही एक कट करो. मिशीचे 2 तुकडे गेले सेंटर. आणि असे ते कारण का त्यांना स्माईल करताना वगैरे बोलताना वगैरे थोडा त्रास होत होता. तर ते ऐसा करो. मेकअप वगैरे सगळं झालं वगैरे आणि मिशी लावली. त्यांनी स्वतः हे केलं, असं भरलं ते. आणि बेटे याद है कल से ऐसे ही करना है आपने. अच्छा, ओके हा. सर. मी नमस्कार म्हटलं. ओके सर. मग तुला ह्या कलाकारांकडे शिकलास काय तू? शिकायला मिळालं ना. हा, मग काय काय शिकला? हे प्रदीप कुमार. हा. प्रदीप कुमारला मी बाजूच्या रूममध्येच होते ते मनोज कुमारच्या बरोबर. हा. आणि त्यांनी तिकडे ठेवलं. वो दाढी एकदम हे डल होतं ना. तो दाढी बोला नहीं चाय वो ये बाल नहीं मेरे को नहीं वो ये होते. बोला सर चाय की पित्तली करो. चहाची हे असतं ना चहाची हा. बुकी, हा. ते अशी हे गम लावलं आणि चहाची बुकीनी असं गेटअप त्यांना केलं डल. मग मनोज कुमार आपले शॉट देऊन यायचे धावत पडत, त्यांचा कारण शॉट ते लागायचा. दिग्दर्शक हो. होते. हा. तर ते फटाफट. मग त्यांचं काय 29 नंबरचं पॅनकेक हलकं पटपट करायचं. मग ते हे करून चलो एवढंच हे करून रेडी होऊन जायचं. मग सेटवर आपलं बाकीचे पण आर्टिस्ट होते, हेमाजी, परवीन बाबी, हे ते शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर होता. बरेच नाही हे आपलं मनोज कुमारचा भाऊ, हा, सगळे बरेच लोक होते. हा. म्हणजे असं सगळं. मग तुला असा कॉन्फिडन्स कधी आला की आता आपण म्हणजे बघ सुरुवातीला तू असं केलं की तुला दादा जिथे पाठवायचे तिकडे तू जायचा. हो ती कामाची पद्धतच आहे. म्हणजे समजा त्या कलाकाराकडे
ते युनिट आहे, युनिटचं समजा त्या दिवशी कोणी मेकअप मॅन आला नाही की तू जायचा. हो हो तर बोलवायचे. पण तू लक्षाकडे कधी जॉईन झाला? लक्ष्मीकांतकडे अशोक मामामुळे. हा, ते कसं काय? ते म्हणजे ते सुद्धा हा SL स्टुडिओमध्ये आम्ही शूट करत होतो. ते डायरेक्टरचं नाव मला लक्षात नाही आलं. असू दे. हा, तर अशोक मामाचं मेकअप झालं आणि मामा बसले होते आणि तितक्यात लक्ष्मीकांत जे आले. तर अरे मोहन मेकअप करायचं. मग मी सुरू केलं, सर ओके मी करतो. लक्ष्मीकांतचा मेकअप केला. त्या दिवसापासून त्यांचा मी मेकअप करत आलो कंटिन्यू. मग तू लक्षात पर्सनल मेकअप पर्सनल बनवलं. त्यांनी पिक्चर चालू झालं तर मला त्यांनी अशोक म्हणून अरे म्हणजे नंबर घेतला. हां तू इकडे पोच तिकडे ये असं करत करत मला मग महेश कोठारेंचं पिक्चर चालू झालं होतं. धूमधडाका हे सगळं करत करत आलो करत. मग तू लक्षात अगदी परमनंट. हो 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 अगदी होत गेला. हो. मग तुला लक्षाची काय वैशिष्ट्य जाणवली? अरे तो माणूस म्हणजे मला एकदा म्हणजे शूटिंगच्या वेळेस म्हणजे तो सगळं विचारपूस. हे जेवलंच की नाही, काय ब्रेकफास्ट जा, पहिला नाश्ता कर नंतर मेकअप करूया आपण. असं सगळं म्हणजे व्यवस्थित. बॉय पण होता तो बरोबर, तो पण नाही तू पहिला जाऊन ये नंतर मी बघतो काय ते. असं हे लक्ष्मीकांतचं होतं. आणि ते दुपारचं जेवण येतं ते पहिलं रुईकडनं मग प्रियाकडनं, त्याच्या काही आठवण? हो ही आपली त्यांची मिसेस ती रुई डबा पाठवत होती. प्रिया पण पाठवायची नंतर. तो डबा. हो हो हो. आणि कधी कधी चेंबूरला शूटिंग असायचं तर माझ्या घरून डबे जायचे. अच्छा. हो माझ्याकडनं पण बरंच. फ्रान्सिस म्हणून ड्रायव्हर होता लक्ष्मीकांतचा. मग तो घरी जायचा आणि मग तो माझ्याकडनं डबा घेऊन जायचा. कारण का बरेच लोक होते ना, जॉनी बाय वगैरे सगळे बाकीचे लोक पण होते ना. सगळे बसून जेवण डबा. पण तुझ्या डब्यामध्ये विशेष काय असायचं? काय नाही, नॉनव्हेज सांगायचे ते मला. कोंबडी वडे किंवा काय काही असं मटणाचे वगैरे त्याचे प्रकार. म्हणजे असं होतं, म्हणजे मला त्याच्यातून असं म्हणायचंय की कलाकार आणि टेक्निशियन हो 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 ते एकदम म्हणजे असं हे होतं, मायाशीच बॉन्डिंग सॉलिड होतं त्यात. म्हणजे त्या काळात ते वैशिष्ट्य होतं असं म्हणता येईल. हो कारण का असं नव्हतं म्हणजे बऱ्याच लोकांचं येतं, पण मायाशी का माहिती नाही, देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने सगळ्यांची माझं व्यवस्थित सगळं. सचिन बोला, लक्ष्मीकांत बोल, अशोक मामा बोल, सगळे बाकीचे, विजू मामा, भरत ग्रेट माणूस तो पण. लक्ष्मीकांत सगळ्यांचा या लोकांसारखाच, अशोक मामा सारखाच. पण आता तू एवढी वर्ष काम केलंय, आपण पुढे बोलणारच आहेत की मी फोटो पण आणले त्या निमित्ताने पण बोलायचे. पण मला मध्ये तुला एक वेगळा असा प्रश्न करायचा आहे की आज आता गेल्या काही वर्ष तू काम थोडं कमी केलं. हो म्हणजे आज तू भरतचं काम करतो, भरतसाठीच काम करतो. पण आजही तुझ्याशी अशोक सराफ असतील, निवेदिता असेल, हे काय बॉन्डिंग आहे तुला आज पण मला फोन करतात. सगळेजण म्हणजे विचारपूस करतात, कशी आहे काय म्हणते, कशी आहे तब्येत तुझी. आता किशोरी शाणे, किशोरी आंबिये बोलल्या अवॉर्ड फंक्शन, जीचं अवॉर्ड फंक्शन होतं, त्या सगळ्या वर्षा पण नेहमी मला फोन करत असते. पूजा पवार भेटली तिकडे, मोहन म्हणून जोराने हाक मारले, सुवत भावे, सिद्धू पण, अरे बापरे देव, खरंच सांगतो. पण कुठेही भेटला ना मला, तू असं हे नाही करत. सिद्धू पण पहिल्या पिक्चर पासून मी त्याचा फर्स्ट मेकअप मी केलं होतं. पण तू एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशन मध्ये पण आलास. हो हो. कारण सिद्धार्थला आता 2000 साली. येस. मग ती कसं काय जुळून घेतलं? हो म्हणजे काय, अरे तो मन मिळाव, एकदम एनर्जेटिक मुलगा आणि एकदम म्हणजे काय त्याला हे नव्हतं. मग त्याच्यानंतर मग करत आम्ही एवढी हे प्रत्येक ठिकाणी मेकअप करत होतो. पण लक्षात गेला बघ, 16 डिसेंबर 2004. हो. दिवस आठवतोय तुला? अगोबाई आरच्या शूटिंग करत होता तर रात्री मला निवेदिताच फोन आला. लक्षात गेलं म्हणून सकाळी लवकर मी जाऊन तिकडे म्हणजे सेटवर गेलो, सांगितलं असंच आहे. त्या लोकांनी पण पॅकअप केलं, सगळे तिकडे आले.
अच्छा, त्या दिवशी अगभयारीचं हा. शूटिंग होतं का? अच्छा, हा. मग तिकडं मग गेलो मी तिकडे, सांगितलं असं असं झालंय, मी चाललो तिकडे हा. आज. तर मग ते लोक पण कॅरी रोडला आले. हो. हा. मग तू खूप हे झालं असेल ना, की आताही तुला एवढं वाईट वाटतंय? म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर तू इतक्या वर्ष तुझा रोजच्या रोज संबंध, म्हणजे लक्षात सिनेमा असो, नाटक असो, मालिका असो, हो, सगळं नाटकाला पण मी जात होतो. पण एकदम असं एक आपला आधार गेल्यासारखं झालं. पण त्यावेळेस तो आजारी असताना बिजू मामा, भरत वगैरे हे सगळे आले होते. हा. विजय कदम, आपला विजय पाटकर, जयवंत वाडकर, ही सगळी. हा. त्यावेळेस कारण का पछाडलेलं मला लक्ष्मीकांतनी भरतचं मेकअप करायला लागलं. म्हणजे तुला भरतकडे लक्ष्मीकांतनी हा. आणि त्यावेळेस मी तिकडे सेटवर श्रेयस तळपते वगैरे सगळेच बाकीचे सगळे पण राहायचे ना. बिजू मामा होता, त्यांचं पण मी कारण का मला एक केलं तर एवढं काही हे नव्हतं, काम नाही, बसून काय राहायचं. चल आपण इकडे मदत काय सांग मला. त्यांचे वंदना ताई होत्या ना, वंदना गुप्ते. दुसरी आर्टिस्ट एक होती, हिरोईन, तिचं तो बिचारा जोशी म्हणून होता, तो मेकअप करत असताना मी करतो ना त्यांचं जेंट्सचं. मग बिजू मामांचं सगळ्यांचं मी मेकअप करत. श्रेयस तळपते होते. म्हणजे तू असं नाही केलं की मी लक्षात करतो, मी फक्त नाही. आणि लक्ष्मीकांत मोहन करेल असं होतं. हा, म्हणजे इतरांचा मेकअप येऊ दे नाही येऊ दे, जसं तू अशी बनवी पण केलं. हो, अशी बनवी. हा. आणि ते म्हणजे लक्षाला स्त्री रूपात किंवा मग त्या आता शूटिंगला म्हटलं, मोहन लक्षात ठेव, मिशी काढतोय आज, आपलं उद्यापासून दुसरं कुठे. मग आता हे 7-8 दिवस हे शूटिंग आहे आपलं, पण त्यासाठी मिशीचं मेजरमेंट हे म्हटलं डोंट वरी, सगळं मी हे केलेलं आहे. आणि मिशा घेऊन आलो. मिशा समोर दाखवल्या, लावून बघितल्या, ओके डन, तुला डन, चला. मग ती मिशी त्यांनी, मग ते लेडीज गेटअप, वीग, अनिल पेमगिरीकर, प्रदीप पेमगिरीकर, त्यांच्याकडनं वीग वगैरे सगळे बनवले होते. आणि असं हे करत, पण ज्याला लक्षा नटत होता स्त्री रूपात. हो. आणि अक्षरशः रे, ते बाहेर ते ना, ते खालचे तिकडे हात वगैरे होतं ना, तर सगळ्यांचा असं करून बंकस करत होते लक्ष्मी लेडीज. राजकमल तिकडे. हो, बाजूला यशराज फिल्मचं हे होतं, ऑफिस होतं. हो, बरोबर, बाजूला गोविंद निलानी. कारण का त्यांच्याकडे मी करत होतो ना, दादा विद्याधरचं वगैरे, त्यांचं हे कॉन्टॅक्ट होतं ना, विद्याधर पट्टे किंवा दादांचं वगैरे. त्यामुळे मला पण ते यजिनकडे पण मला हे करत होते तिकडे. पहिलं मी तुला विचारतो की मग सचिनचं पण तू केलं. हो. ते मग कम्फर्ट कोण होतं पायीच्या रूपामध्ये येण्यास? लक्ष्मीकांत की सचिन होता? नाही, सचिनचं तर एकदम गोंड हे होतं ना, मस्त. नाही, तू बघितला ना लुक? नाही, पण ते वीग वगैरे एवढं परफेक्ट बनलं होतं. कॅप टाकला आणि सचिन पण मला हे मोहन साईड हे सगळं हे परफेक्ट करत, लिप वगैरे सगळं ते हे ग्लो, थोडंसं रूज वगैरे थोडा वाढव, डोळे बिलकुल वाटत होता सचिन तर मुलगी आहे ना. आणि लक्ष्मीकांत थोडंसं ते हे वगैरे धमाल चालायची रूम मध्ये, तर अक्षरशः एवढी हे करायचं ना, अशोक मामा तो वगैरे. पण खेतमताणी पण चाललंय. हो, अरे धमाल. म्हणजे त्यावेळेस तिकडे राजकमलला शूटिंग असायचं ना, तर अण्णा तिकडे म्हणजे ना राऊंड विशांत फिरत असत. मग ते त्यांनी म्हणजे बघत होते ते पण हे. आणि ते करता होतं काही दिवसांनी असं बघितलं, म्हटलं तू केलं, म्हटलं. तेव्हा आता ते राजकमलच्या मेकअप रूम मध्ये तू लक्षाला पण स्त्री रूप दिलं, त्यांनी घेतलं. सचिनचं तो तू म्हणतोच आहे की तो फार देखणार. मग तुम्ही सेटवर आलात. सेटवर आल्यानंतर जी धमाल झाली, म्हणजे किरण शांतारामची बायको, अण्णा व्ही शांताराम, आणि ते जे रायटर होते ते त्यांचं नाव मी वसंत सबनीस. अक्षरशः म्हणजे ते असे बघत बसले सचिनकडे. अरे सचिन,
एवढं म्हणजे एवढं ग्लॅमरस मेकअप झालं आणि लक्ष्मीकांत त्यात एकदमच म्हणजे ते बंकस करण्यामध्ये तो हे होता. सेटवर ते गेलो तिकडे अशोक मामा मग हे सगळी गँग आली सगळी आणि मग ते कॅमेरामॅन आपले अरे म्हटलं हे सचिन यार बढिया अच्छा हुआ एकदम. आणि मग ते सीन हे करायला मग ते वसंत सबनीस वगैरे सगळे बसायचे आणि जो हल्ला त्यांच्या धमाल चालायची त्या सेटवर आणि त्याच्यानंतर मग सीनला ते सुरुवात म्हणजे. पण मला सांगते आता तू रोज शूटिंग चालायचं हो बरोबर आहे? हो पहिल्या दिवशी त्या दोघे जण आले स्त्री रूपामध्ये, हो मग नंतर मग ते सोपं गेलं. हा मग तो फटाफट होत होतं मग. लगेच म्हणजे का त्या पहिला सचिन माझा मोहन लक्षाला पहिला रेडी कर, लक्ष्मीकांतला रेडी करायचो. मग ते साडी वगैरे ते नेसणं ते सगळं त्याच्यात धमाल चालायची. हे बरोबर हे कर ते कर हे सगळं धमाल चालायची. मग सचिनचं त्यांना पण रेडी करत होतो. मग असे करून बाकीचे ते हे रेडी होईपर्यंत बाकीचे काही शॉर्ट्स हे चालायचे. तेव्हा तू नायकांचा सुद्धा मेकअप केला, नायिकांचा पण मेकअप केला. म्हणजे पुरुष स्त्री होते तेव्हा मेकअप करणं जास्त चॅलेंजिंग असतं की स्त्रीचा मेकअप करणं? नाही असं काही हे नाही पण थोडासा ग्लॅमरस थोडासा लेडीज गेटअप आहे ना, थोडस स्त्री वाटली पाहिजे. स्त्री वाटली पाहिजे ती. आणि जेंट्स असताना तरी पण ते व्यवस्थित मेकअपच्या बाबतीत हे नाही. पण त्यानंतर जेव्हा सिनेमा आला आणि प्लाझामध्ये प्रीमियर झाला, हो मला अजून आठवते 28 सप्टेंबर तारीख होती आणि तेव्हा तू प्रीमियरला आला होतास? हो आलो होतो. हो हो जेव्हा तू स्क्रीनवर बघितलं, हो बघितलं तर अरे म्हणजे लोकांनी बऱ्याच लोकांनी मला येऊन म्हणजे सांगितलं म्हणजे बरंच अरे मोहन अप्रतिम आणि अक्षरशः म्हणजे सगळेजण म्हणजे हे केलं मला ते मला भरून आलं होतं. म्हणजे एवढे सगळेजण माझे म्हणजे हे करायला लागले खरंच अप्रतिम झालं. सचिन तर वाटतच होता म्हणे असं एकदम. आणि काही सीन फिल्म सिटीमध्ये ते सचिन सुप्रियाचे पण सीन तिकडे केले होते आम्ही. जसं ह्याचे करत होतो ना आपला बिजूकोटे आणि हे या झाडावर ना त्या झाडावर एकसारखं याच झाडावर ते तो सीन परत सीन सुप्रियाचे ते सीन असे करत होतो आम्ही. पण मला सांग की आता तू त्या सिनेमामध्ये अजून काही गोष्टी आहेत. धनंजय माने हा किस्सा. अच्छा धनंजय माने. त्याच्यानंतर आम्ही हे सगळं फिल्म सिटीज केलं, राजकमल झालं. त्याच्यानंतर मला सांगितलं मोहन त्याने सचिन आधीच येऊन बघून गेला होता आम्हाला हे गावठाणात आपलं तुझ्या शेंबूर गावठा त्याचा सासऱ्यांचा जो हा चुलत भाऊ आहे त्याला जुकर म्हणून आहेत ते. तर त्यांच्याकडे आम्हाला या बघितलं ते त्याला आम्हाला शूटिंग करायचं इकडे. तर त्यांनी सांगितलं डन करा ना, नो प्रॉब्लेम करा. आणि मग सुरू झालं. तिकडे आम्ही काहीतरी 10-15 दिवस केलं शूटिंग. किरण शांताराम त्याची फॅमिली सगळं बघून गेले. तो कोणता सिक्वेन्स धनंजय माने तिकडे जातो तो सिक्वेन्स वगैरे सगळं तिकडेच केले. तो खिडकी आमचे हे काढलं, खिडकी आहे ना, खिडकी करून खिडकीतनं जम्प मारून ते आतमध्ये येण्या वगैरे. सुधीर जोशीचं घर बाजूला ते सगळं असं हे करून मॅनेज केलं त्याने. आणि मग काय माझे काका नंतर मला थोडेसे हे झाले, अरे यार सकाळपासून रात्रीपर्यंत आमचे जेवणाचे हाल हे हाल असं म्हणजे सगळं हे चालायचं. आणि काय माहिती आहे कोण फ्रीजमधनं ना आपले लाईट्सवाले बोला कोण कॅमेरावाले काहीतरी आपलं तुम्हाला नंतर मला बोलायला लागले मोहन हे काय रे रात्री बघितलं तर हे करायचं ना साफसूफ करून द्यायचं हे जात नाही हे सगळं. लाईटवाले कुठे कोपऱ्यात जाऊन तिकडे साईडला झोपणं वगैरे या लोकांचं चालायचं. आणि सकाळी परत आहे एरियामध्ये मगले आपलं सुरू. मग हे माझ्या घरी तिकडे जाऊन बसायचे लोक घरचे आमचे जुकरांचे किंवा त्यांचा भाऊ दुसरा येत नव्हता त्यांच्याकडे जाऊन बसायचं. आणि इकडे शूटिंग चालले धनंजय मानेचं ते घर आणि इकडे ते बाजूला ते सुधीर जोशीचं घर. हे दोन्ही पूर्ण त्यांच्याकडे ना. तर जेवणाबिवणाची यांची हे मग काका मग ते इकडे जाऊन इकडे किंवा आमच्या यांच्याकडे वगैरे जाऊन जेवण असायचं सगळ्यांचं. आणि त्याच ह्याच्यामध्ये हा सगळा ग्रुप म्हणजे सगळे आर्टिस्ट सचिन लक्ष्मीकांत हे सगळे
काही सेटवरच तिकडे पाठवायचो. काही हे लोक नाही आम्ही घरी तिकडे येऊन खाली आरामात बसून जेवूया. मग माझ्या घरी येऊन जेवायचे सगळे ते. मग तुझ्या घरी येऊन खाली बसून ते. हो. अच्छा. हा. सचिन, अशोक मामा बोल, म्हणजे तुला कलाकारांमधला माणूस त्याच्यामध्ये भेटला असं म्हणूया आपण. नाही तुला काय वाटतं? कला म्हणजे माणूस म्हणजे काय आपलं हे कर्तव्य आहे. आपले एवढे मोठे लोक आपल्या घरी जेवायला आल्यात. नाही त्यांच्यातला माणूस पण तुला ह्या हो. मग त्यांनी असं म्हणजे नाही बघितलं? आजही ते लोक मला म्हणजे आजही त्यांच्या आठवणी अजून त्या हे आहेत. म्हणजे सुप्रिया बोल, निवेदिता बोल, हा. सगळ्या म्हणजे अजूनही विचारतात म्हणजे. आता हे जे तुझ्या हातात फोटो दिलेले आहे त्या प्रत्येक फोटोच्या सोबत तुझ्या अनेक आठवणी आहेत हे मी नक्की सांगतो. हो. हा अशी बनवाबनवी. हा. आणि हा माझ्या चेंबूरच्या म्हणजे जुकरांच्या घरचा म्हणजे माझे सासरे आहेत त्यांचा हा. त्यांच्या तिकडे शूट केलं होतं आम्ही हा. तिघांचं. म्हणजे हे येतात ना सुधीर जोशी येत आहेत आणि तो सिक्वेन्स आहे म्हणजे ते याच्यातनं वगैरे ती खिडकीतनं वगैरे तो सिक्वेन्स आहे. हा. पण तुला याचं रुपये महोत्सवी सोहळा आठवतो बघ राजकमलला झालेला. अण्णा होते विचारणामध्ये आणि 50 आठवडे झाले तेव्हा जुच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये पण त्यावेळेस माझा तो फोटो कुठे मी काय कळत नाही. तुझी आठवण काय ट्रॉफी घेतानाची? ट्रॉफी घेताना मला भरून खरं सांगतो मला अण्णांचं मी अक्षरशः म्हणजे तिकडे राजकमलला घेतलं ना तर दिग्गज लोक सगळे सचिन लक्ष्मीकांत सगळे जण होते. किरण शांताराम सगळे म्हणजे बरेच आणि इंडस्ट्रीमधले पण बरेच लोक होते आणि मला त्यांच्या हस्ते ट्रॉफी मला मिळाली विचांतराम माझ्यासाठी इथं मन भरून आलं होतं माझं खरंच सांगतो. आहे रे बापरे सुकन्या एकापेक्षा एक म्हणजे सतीश कुलकर्णी आणि सचिन पिळगावकर. यस हे आठवतंय गाणं? हो. शूटिंगमध्ये मला ही सुकन्याची आई आणि आपलं बाबा यायचे बरोबर आणि हे भाऊ यायचा कधी कधी शूटिंगला घेऊन यायचा माधव. तो घेऊन यायचे ते आणि मग मी माझ्या मेकअप रूममध्ये मेकअप वगैरे सगळं झाल्यानंतर ते आणि मग ते सेटवरती आजही ती मला म्हणजे ड्रायव्हरला तिने त्याच्या सांगितलं अरे हा माणसाने माझं फर्स्ट मेकअप या माणसाने माझं पहिलं मेकअप केलं फर्स्ट डे ऑफ शूटिंग म्हणजे एकापेक्षा एकला. त्यावेळेस म्हणजे मला पण हे आलं तर ड्रायव्हर मग नंतर माझ्याशी एवढा हे करत होता ना त्याला माहीत नव्हतं काय कोण आहे काय काय. सुकन्या अजूनही मला हे करते म्हणजे विचारत असते. हा प्रसंग आठवतो तुला? हो. हा फिल्म इकडे ना कमालिस्तानमध्ये आहे. कमालिस्तानमध्ये आहे. कमालिस्तानमधलं आहे लक्ष्मीकांतांनी ते गाणं. पण मला अजून एक सांग ते सुबल सरकार होते त्यावेळेस. हो सुबलला होते. सुबलला मला एक सांग जसं तू सुकन्याचा केला पहिल्या तसं अजून अभिनेत्री जिचा तू पहिला मेकअप केला किशोरी शहाणे. मग तो अनुभव? किशोरी शहाणेचं पण असं प्रेमपुऱ्या खुल्लमखुल्लाच्या वेळी का? नाही इकडे पहिला पिक्चर तिचा कोणता? प्रेमपुऱ्या खुल्लमखुल्ला. प्रेमपुऱ्या नाही ते मला म्हणजे तिच्या आईनी आणि बाबांनी ते घरी बोलवलं होतं कॉलेजला ती जात होती. तर ती मेकअपसाठी मला मी अंधेरीला तिकडे राहते ती महाकाली. तर तिकडे मला बोलवलं होतं तर मला मेकअपसाठी बोलवलं होतं. मेकअप केला वगैरे सगळं फोटोशूट हे सगळं झालं आणि आज तिने परवा म्हणजे मी मध्ये फोन केला होता आता जो इंटरव्ह्यू दाखवला तिला तेव्हा तिने मला सांगितलं मोहन यार थँक्स यार आठवण केली तुझे पहिला मेकअप तू केलायस त्या आई बाबा असताना. म्हटलं हो. तो आपला गिरीश घाणेकर. अरे हे हा काय प्रसंग आहे? हा मी इकडे केला होता आपलं कुठे बरं हा बंगला आहे बंगल्यामध्ये चिरंजीव बंगला काय माहित नाही मला लक्षात नाही. लग्नाचा धूमधडाका ते पुढे आला असतो म्हणजे भरत वगैरे. हो. मग हा पण भरत या लोकांचं वगैरे करत होतो मी. हिचा कोणतरी येत होता दीपाली सय्यद. ही लक्षाबरोबर अनेक वर्ष काम केलं. लक्षशी तू जोडला गेला. हो. मग भरतशी कसा काय जोडला गेलास तू? तर असं लक्ष्मीकांत
मला विजोमाचा फोन आला, मोहन मी म्हटलं तू बाहेर खाली उतर, मी गाडी घेऊन येतोय. म्हटलं ठीक आहे मी आलोच. हा. म्हटलं नाही मला हॉस्पिटलला आपल्याला जायचं आहे. लक्ष्मीकांत ठीक आहे तब्येत बरी आहे, हा. चल तू मी येतोय तिकडे, हा. तू खाली ये म्हटलं. हम्म. मी खाली उतरलो, फटाफट जाऊन उभाच राहिलो मी जाऊन. हा. कारण का येऊन तो थांबणार हे असं नको व्हायला. गेलो विजोमाबरोबर गेलो तर तिकडे आपल्या विजय पाटकर, विजय कदम हे जो हे लोक पण होते, जयवंत वाडकर वगैरे होते, हे सगळेजण आले होते. तर मी पण गेलो आणि भरत पण आला होता. मग तर लक्षाने असं बघितलं, मोहन भरत हा तुझा करेल मेकअप? नाही मी माझी तब्येत जरा हे आहे, तर हा काय असेल तर सांग, मोहन करेल तुझं. म्हणजे त्यांनी मला हे केलं, म्हणजे त्याला थोडंसं मला वाटतं हे जाणवलं होतं की हे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीकांत गेले. हो अच्छा. हां. म्हणजे तो किस्सा एकदम आणि हे याला पण मी बोललो होतो, अवॉर्ड फंक्शनला मला बोलवलं होतं, कसं काय तू हे केलंस. आता जीचं झालं होतं ना तेव्हा पण मला आठवणी सांगायला सांगितलं त्या लोकांनी. तर महेश कोठारे सगळेच होतं, विजय पाटकर, जयवंत वाडकर सगळे होते. सगळ्या हिरोईन्स, पूजा पवारपासून अश्विनी आपलं ही कोणती किशोरी शाणे, किशोरी आंबे, वर्षा सगळेजण होत्या. तर त्या सगळ्या जणींमध्ये आणि जब्बार पटेल पण होते, ते पण आणि मग मला मोहन तू काहीतरी 2 शब्द तू बोल लक्षाबद्दल. मला मी एकदम हे झालो. मग विजय पाटकर दोघे जण आले जवळ, मग 2 शब्द बोललो मी आणि त्यांनी सांगितलं मला, लक्षाने बोललं बघ उद्यापासून बऱ्याचशी तुझा मेकअप करायचा तुला. तो दिवस मला आठवत आहे. तो आजपर्यंत मी या माणसाने मला सांभाळून घेतलंय. बोलता डॉक्टरांचं नाव घेतलं, डॉक्टर जब्बार पटेल. हो. मग एक होता विदूषक. मग त्याच्या एक आठवणी तुझ्या वेगळ्या. हो, एक होता विदूषक मध्ये आम्ही इकडे कोल्हापूरला मी शूट करत होतो. त्याच्यात गेटअपचे जोकर वगैरे ते सगळे वेगळे. तो कृष्णाचं ब्ल्यू मेकअप, असं सगळे वेगळे मेकअप करत होते. आणि ते तमाशा टाईप हे होतं ना सगळं ते. आणि ते वर्षा पण होती, वर्षाच्या बरोबर पण तिचं पण कधी मला मेकअप करायला लागायचं ते. तसं तू लक्षाचे वेगळे मेकअप केले. हां. पण आधी कधी असं झालं असेल ना की अरे आज मला थोडासा होमवर्क करायला पाहिजे, असं झालं कधी? नाही असं काय नाही, पण मला सांगायचं बाबा असं करायचं आहे आपल्याला, बघ तू. तर मग नंतर मी तो विचार करायचा, अरे याला द्यायचं आहे, हे द्यायचं आहे. पुढे एका पिक्चरमध्ये तर दाढी होती, ओल्ड गेटअप होतं. तर मला बोलतो काय रे उद्या हे असं काय करणार, काय बघ असेल तर बघ. मग ते ओल्ड हे तो गेटअप करून येतो असं त्या हिरोईनच्या घरी वगैरे असं. नाही मग हे तू जे गेटअप द्यायचा लक्षाला, त्याचं तू कॅरेक्टरचा विचार करायचा. हां, कॅरेक्टरचा विचार करून मग ते मला सांगायचं, म्हणजे डायरेक्ट स्वतः पण ते समजवायचं. कारण आपल्याला एवढं हे, पण त्यांच्याकडनं आपल्याला काही असो, त्यांच्याकडनं आपल्याला हे असं करते तसं कर. मग मी ते अनिल पेमगिरीकर या लोकांना जाऊन भेटायचो, त्या लोकांना असं करायचं आहे, तसं करायचं आहे. ही आपली पूजा पवार, राजाने वाजवलं माझ्या. आठवते प्रसंग कुठे शूट केला? हे फिल्म सिटी का कुठेतरी ना, फिल्म सिटी. बरोबर आहे, फिल्म सिटीमध्ये. पण ज्याला असे 2 कलाकार आहेत सेटवर आणि त्यांचं ट्युनिंग जमलेलं आहे, मग तुला ते इझी किती व्हायचं? मला काय हे नाही, त्या मी आपलं माझं काम केलं साईडला, परफेक्ट आहे, तू डन असं करून मला ते मी रिलॅक्स व्हायचं मग. पण आता आपण ज्या सेटवर पूर्वी जे जाणं व्हायचं, आता काय सगळं बाउन्सर वगैरे आलेले, आणि बऱ्याचदा असं होतं की सीन आता कॅमेरा ऑन आहे, लागलाय सगळं, आणि तरी एखादा कलाकार
अरे जरा इथे बटन नीट कर, हा, इकडे हे हा, नीट. हा. हा मग नाही असं काय नाही, नॅचरल हे होते, राहू दे, ओके, तू 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 तुझं बघ, हे कर, डोंट वरी, तू काय टेन्शन ठेवू नकोस, ते येणार, ते असं हे करणं नॅचरल आहे ते. चला ठीक आहे. अलकाताई नाही, मला वाटतं कोल्हापूरला गेलं असशील हे रिक्षावाली. कोल्हापूरला गेले, पण फिल्म सिटीमध्ये पण केलं होतं केलं आम्ही. होतं का? अच्छा. हो, हे त्यावेळेस सांग ना, हा scene चा- त्यावेळेस हे आले होते आपले कोणते शिंदे, काय नाव काय, प्रल्हाद शिंदे, हा त्यांचं गाणं होतं ना. हा त्यांचं गाणं होतं, हा. ते आले होते, तेव्हा हा. माझी ओळख झाली. म्हणजे लक्ष्मीकांत कुठे, लक्ष्मीकांतला मला भेटायचं, हा. मग त्यावेळेस ते तिकडे ते makeup नवीन room मध्ये. पोपटा हा गाणं. हा अरे हा, ते गाणं सिनेमामध्ये आलं, हो, नवीन हो. पोपटा. हो हो, आणि तू लक्षात आहे की तू वेगळा गेटअप दिलेला, चष्मा मोठा हा वगैरे. हा हा. ते ती आठवण. ते काय नाही, ते मी आपलं नॉर्मल मेकअप हा. हे केलं, तर बाकीचं ड्रेस डिपार्टमेंट त्यांनी ते ड्रेसेस वगैरे चेंज केलं, हा. थोडासा ग्लॅमरस केलं, हा. बस. पण तुला वाटलं ना ते वेगळा लक्ष आपण नाही, पण तू सिनियर आहेस आता, यांच्यासाठी तू खूप सिनियर आहे. काय तुला इंडस्ट्रीतच 52 वर्ष झाली. मीच बाबा असं समजतच नाही बाबा मी. आणि मग ते ते पण नाही ना, मायाची एवढं हे आहे ना, सिद्ध्या बोल, भरतदा बोल, सगळेच यार, सगळेच. निलेश साबळेसारखा माणूस. हा. निलेश साबळेचा किस्सा तुला माहिती आहे? नाही रे, सांग ना. निलेश साबळे कॉलेजला होता, पुण्याच्या तिकडे पुढे, तर त्याला कोणीतरी सांगितलं की इकडे व्हॅनिटीचं काम चालू आहे, हा. भरत जाधवांची व्हॅनिटी इकडे काम चालू आहे तिकडे. हा. तर मला भरतनी, आम्ही शूटिंग त्या साईडलाच होतं ना, तर मला बघ, ते तुला त्यासाठी बोलवले, ते मिररच्या तिकडे दिवे लाईट्स वगैरे, ते त्यासाठी तुला बोलवले, तू जरा जाऊन येतो, हा. बघून ये. तर मी तिकडे गेलो आणि बघतो, तर थोड्या वेळाने निलेश साबळे तिकडे आला, असं बघत होता म्हटलं. तर मला येऊन भेटला, म्हटलं भरतदांची गाडी हे का व्हॅनिटी? म्हटलं हो. आहेत का ते? म्हटलं नाही आहे, ते नाही आहेत. तर तू, म्हटलं मी निलेश साबळे, असं असं. तर त्यांनी आत्ता आम्ही शूट करत होतो ते एसएलला करत SL ला. हा. भाऊ कदम, सगळे बाकीचे सगळे, तो भोजने, हा. ओंकार भोजने. ओंकार, हा. भरत, सगळी गँग होती. हा. आणि बाकीचे पण स्टारकाच होती. हा. म्हणजे या मला वाटते सुकन्या वगैरे पण आले होते, ते गेस्ट प्रमोशनसाठी. हा. मग तर त्यावेळेस यांनी निलेशनी सांगितलं की या माणसाने त्यावेळेस मला बोलला होता, म्हणजे का तू तुझी बरचशी मी गाठ घालून दे, सगळं झालं, तू मुंबईत ये, तुला मुंबईत तुझी ओळख करून देतो, असं सगळ्यांशी, तू ये तू मुंबईत. आणि त्यांनी हे निलेशनी स्वतः तिकडे याला पण भाऊ कदमला वगैरे सांगितलं. अच्छा. हां, मग त्या दिवशी मध्ये मला त्यांचा फोन पण आला होता, असंच विचारत होते. मग ती ज्याला निलेशची आणि भरतची भेट झाली, हां, ती तुझ्या समोर झाली त्यावेळेला तिकडे? नाही, तिकडे नाही झाली. हा. मग तिकडे भरत नाही नव्हता झाली. त्यावेळेला? नंतर झाली असेल तर, पण हां. माझ्यासमोर नाही झाली. हा. पण मी भरतला सांगितलं, असं निलेश साबळे नावाचे मुलगा तो आला होता. मग निलेश त्यावेळेला प्रकाशात नाही, नव्हता? सुरुवात याची आला होता नंतर तो. त्याला हवं त्याची सुरुवात होती का? नाही, सुरुवात नव्हती. त्याची नाही, त्याच्या अगोदर सिनेमा केला तेव्हा. हां, सुपरस्टार वगैरे त्याला आला तो. हा, ते खरं. त्याच्यानंतर तो म्हणजे हे, पण त्यांनी तो किस्सा म्हणजे सांगितला नाही, निलेश विसरला नाही की तू? नाही, विसरला नाही मला, तो विसरला नाही. आणि मला त्यांनी फोन नंबर पण दिला, मोहनदाचा माझा नंबर घ्या. त्यावेळेस कुठे या हसताना हसायलाच पाहिजे यासाठी हा. हा. त्यांनी नंबर दिला. हा, यांचा काही नेम नाही, भरत, अंकुश, हे आपलं केदारचं पिक्चर. हो, बरोबर आहे. हा, हे पण इकडेच केलं होतं मी. अंकुश, हे रेशम टिपणीस, बरेच आर्टिस्ट आहे. मनीषा, हो. त्यावेळेस मी मग कधी या लोकांचं भरतचं झाल्यानंतर मग याचं केलं, सिद्ध्याचं करायचो, अंकुशचं करायचो मेकअप. हे सगळे मला कर. जो कंपनीचा जो हे होता तो पण बिचारा बाकीच्या लेडीजमध्ये जो बिझी असायचा. म्हटलं मग ना तुम्ही करता ना, करा. हे असं चालायचं सगळं. अरे हे आम्ही केलं होतं पुण्यात, पुढे तिकडे. हा. मग पुण्याची आठवणी सांग ना, पुण्यात कुठे गेलो? पुणे हे एक राजवाडा आहे जुना काहीतरी,
हां. तिकडे आम्ही शूट केलं होते खो खोचं. आणि वाईमध्ये पण काही केलं इकडे पण. हे सोड, मला आधीचा एक किस्सा मला सांग सांगायचा ना. आहे. मी शूटिंग करत होतो सुनील दत्त बरोबर इकडे कुठे आपलं घोडबंदर रोडला. आणि मी आपलं ते सकाळी त्यांच्या बंगल्यावर 7 वाजता पोचायचो. पालीला हां. अजंठा. हां. हां, गेटवर आपला तो वसंत म्हणून त्यांचा हे होता, मग त्यांचा बॉय म्हणजे घरगडी तो. तर तो साहेबांना हां रेडी हो रे. मी आपलं तिकडे गेटच्या तिकडे त्या कॅबिनमध्ये जाऊन बसलेलो. मग ते तिकडून ओरडलं तो, बोललं ए उधर आपको उधर बैठने को बोला है इधर मग. मग जाऊन तिकडे त्यांच्या साईडला तिकडे जाऊन बसलो. कुठे ते बंगल्याच्या आतमध्ये बाहेर चेअर लावल्या तिकडे जाऊन बसलो. मग दससाहेब, मग तो नर्गिसची डबा टिफिन वगैरे सगळा ते झालं सगळं. आम्ही निघालो सेटवर बँड्रावरला घोडबंदरला गेलो. तिकडे झालं सगळं, शूटिंग झालं, फाईट सिक्वेन्स आहे ते सगळं होतं. आणि ब्रेक झाला. तर ब्रेक झाला तर ते आता आर्टिस्टच्या कुठे आपण कुठे हे करणार ना. मी आपलं पंक्तीमध्ये उभा राहिलो. ब्रेक झाला तर म्हटलं, तर मी ताट घेतोय असं, तर मोहम्मद ड्रायव्हर आहे ना, बोला आपको साहब ने बुलाया. तो क्यों बुलाया? बोला ब्रेक वगैरह. मैं ब्रेक खाना नहीं उधर बुलाया आपको. और जो ओरडले मला, ये खाना जो घर से लेके आया हूँ मैं, ये इतना डब्बा कि मेरे अकेले के लिए है. हां, बैठो इधर ये. तिकडेच जेवलो मी त्यांच्याबरोबर. काय करणार काय. हो साहेबांबरोबर. म्हटलं सॉरी सर. तुला मी 2 आठवणी तू सांगायचं असं वाटतं जे खूप इंटरेस्टिंग आहेत. राजश्री प्रोडक्शन, हम आपके हे कोणतं Yes. फिल्मीत चाललं झालेलं यस shooting. यस ती आठवण सांगतो माधुरीची. येस. हो, माधुरी मॅम म्हणजे मी कधी कधी मला हे करायचं म्हणजे, कारण का मी लक्ष्मीकांतसाठी आणायचो ना काही हां. घरून, फिश वगैरे आणायचं. फिश वगैरे आणायचो. हां. किंवा कोलंबी, तळलेली कोलंबी, कोलंबीचं कालवण, हे आपलं याच्या वड्या, कोलमाच्या वड्या, आपल्या याच्या वड्या असं जवळ्याच्या वड्या, हां. ते वगैरे आणायचो. बोंबील हां. हां. तर ते घेऊन जायचो मी. तर लक्ष्मीकांत यांना विचारायच्या माधुरीला. हां. ते हे लोक मग तो डबा तिकडेच ते त्यांच्याकडे पाठवून ते सलमानबाई कधी आले तर ते, कारण का रायझर प्रोडक्शनमध्ये शाकाहारी जेवण. शाकाहारी जेवण पूर्ण सगळं. शाकाहारी जेवण. हां. त्यामुळे त्या तिकडे बसून त्या मेकअप हां. रूम मध्ये खालचे मेकअप रूम सगळे. माहिती आहे मला. आणि यावर होते. हां. मोठा तो Correct. माहिती आहे ना. हां. माहिती आहे. हां. सगळं ते त्या इकडे बसून खायचं. आणि तुला बेटाच्या वेळेचं आठवते का? हो, बेटाचं म्हणजे हां. फिल्म सिटीमध्ये आम्ही शूट करत होतो. हो माहिती आहे मला. मी आलो बेटा होतो तिथे. हां. अनिल कपूर हो. तुला माहिती आहे अनिल कपूर हे चेंबूरला राहत होते. हां. 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 आणि चेंबूरला तिकडे ते पानाची गादी आहे. तर अनिल कपूर तिथं बाजूलाच आहे ना, वॉकिंग डिस्टन्स आहे, तिकडे ते यायचे होते. हां. तर मी त्यांना असंच बोलता बोललो शूटिंगच्या वेळेस, म्हणजे सर आप वहाँ पे मैंने आपको देखा था और वो आंटी है वड़ा पाव वाली. अरे यार तू वहाँ रहता है? बोला हाँ सर मैं वहीं पे रहता हूँ. मग ते मी अनिल कपूर म्हणून त्या आंटीकडे वडापाव खायचा का? तो पण यायचं कधी कधी. अच्छा. म्हणजे म्हणजे स्टार वाल्यावर पण हो तो येत होता. अंडीचा वडापाव हो, खायला यायचा. आणि ते वडापाव आणि इकडे त्याला माहिती आहे, अरे तू या करत आहे. तुला हा सर नाही. आणि आता एकदा सांग, ज्या लक्षाने मोबाईल घेतला अरे हां, तो किस्सा मला. तो किस्सा सांग. अरे आम्ही कमालिस्तानमध्ये शूटिंग करत होतो. हां. आणि हे असं अनुपम खेर वगैरे सगळे शाहरुख वगैरे होते. शाहरुख, अनुपम खेर, लक्ष्मीकांत आणि आणखीन काही आर्टिस्ट होते. आणि त्या दिवशी लक्ष्मीकांतला आणि नवीन मोबाईल, आता त्याला मोबाईलचं हे नव्हतं ना, फर्स्ट टाइम मोबाईल हातात. हां. तर करणार काय म्हटलं. मग ते ब्रेक झाल्यानंतर बसले होते. तर मग अनुपम इतर बैठे, मग त्यांनी ते त्याला दाखवलं चालू करून, चार्जिंग वगैरे दाखवलं आणि चालू करून दाखवलं. तो एक प्रसंग. म्हणजे अनुपम खेर, शाहरुख खान Yes, लक्षाला yes, असं yes. दाखवलं कशा पद्धतीने मोबाईल ओपन करायचा. आणि मग सुरुवात. तर मग ते 2 भाऊ डायरेक्टर आहेत बघ, ते
आणि अब्बास मस्तान. अब्बास मस्तान. हा. अब्बास मस्तान आणि बी शांतीलाल सोनी म्हणून डायरेक्टर होते माहिती आहे मला, गुजराती. माहिती आहे. ते हा? सचिन पिक्चर करत होते. हा. हा. तर मग? तिकडे ते असिस्टंट होते दोघ जण. हा. आणि दुसरा भाऊ येत होता याच्या Editing करायला. एडिटिंगसाठी. बरोबर आहे. आपलं फिल्मिस्तानमध्ये शूट चालू होतं. शाहरुख खान, काजोल वगैरे बरेच लोक होते. तर लक्ष्मीकांत आम्ही लोक असं सेटवर ते लोक तर मी गेलो तर हे मोहन ना तू बोला हां सर. आणि त्यांनी मला मी आपला उभाच होतो साईड कोपऱ्यात. त्यांनी बसलं बैठ इधर. मग त्यांनी सगळं सांगितलं किस्सा की ये लड़का जो है ये वहाँ पे था शांतीलाल सोनी जी और मैं वहाँ पे हम लोग असिस्टेंट थे और मेरा ये भाई दूसरा भाई आणि हा, ते सचिन होता त्याच्याकडे. हां हे सगळ्या किस्से असे. हे बघ आता मी रॅपिड फायर तुला त्यातलं एक निवडायचंय आणि एखादा तू किस्सा नक्की सांगणार. फिल्मिस्तान की राजकमल. अरे दोन्ही माझ्यासाठी दोन्ही हे आहेत. हा. मग कारण का फिल्मिस्तानमध्ये एवढे की बऱ्याच पिक्चरचे हमाल दे धमाल केलं. हा, सांग ना, आठवण सांग ना. हमाल दे धमाल तिकडेच लक्षाचं गाणं ते वगैरे. गोविंदाचं गाणं. हां गोविंदाचं गाणं ती सिक्वेन्स याचा निळूभाऊ वगैरे सगळे. परत ते बाहेरचं ऑफिस आहे ना हा. ऑफिसवर जर वरतीच लक्षात चढतो वगैरे ते हा. तो सिक्वेन्स. झोपडपट्टीमध्ये जो सीन केल्यात ते हे सगळे फिल्मिस्तान हो केले. हो. पण गोकुळाष्टमीच्या गाण्याची आठवण खास. मग आम्ही काही सिक्वेन्स इकडे केले. मग हा इकडे केला होता राजकमलला आपलं याला फिल्मिस्तानला. आणि तिकडे पण त्यांनी शूट केलं. कुठे कुंभारवाड्यात. अच्छा, व्हेरी गुड. तिकडे पण काही केलं शूट ते. म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे हे नाही ते त्याचे फक्त गोविंदाचे शॉर्ट्स ते काय टाकायचे होते ते. पण जिथे लक्ष राहायचा पूर्वी कुंभारवाड्यामध्ये कुंभारवाड्या हो तिथेच केलं का? हा ते त्या साईडलाच कुठे केलं होतं. मग आता मला एक सांग की कुंभारवाड्यामध्ये शूटिंग केलं त्या लक्षच्या जुन्या घरी वगैरे जाण्यात आलं तुझं? हो गेलो होतो. हो. मग तुला असं कधी व्हायचं की आज कॉमेडी सीन आहे तो रिपीट परत घ्यावा परत हसायला मिळेल? तसं नाही. पण हे यांचं मामा यार देव माणूस मामा होता अशोक मामा. ग्रेट. मी तर नसमस्त घ्या या माणसाने. ग्रेट माणूस. आजही मला कधी फोन कर निवेदिता तो मला खरंच सांगतो मला विचारतात अजून. शांतकिरण की जयप्रभा. कोल्हापूरचं शांतकिरण की जयप्रभा. शांतकिरण जयप्रभा सॉरी जयप्रभा पण हे आहे शांतकिरण पण आहे. कारण जयप्रभामध्ये माझं सुरुवात अष्टविनायक. अष्टविनायकचं गाणं ते गाणं तिकडेच केलं होतं. मी पण बसलोय त्या गाण्यात. अच्छा. त्या गाण्यामध्ये मी पण बसलोय. वंदना वगैरे सगळे ते शरद लढवळकर वगैरे येतात ना त्यांच्या बाजूला मी बसलोय. आणि त्यांचं मी वसंत मला मी धन्य समजतो स्वतःला. त्यांचं मेकअप करायला मला मिळालं. वसंत देशपांडे. यस. आणि तिकडे आम्ही ते 8 गणपतींचं हे ना ते बरोबर आहे. ते पण आम्ही उषाताईंचं तिकडे गेलो होतो. कुठे? जयप्रभामध्ये. ते ना काय तो सिक्वेन्स वगैरे सगळं तिकडे केला होता आम्ही. आणि त्या दिवशी मला ब्लॅक अँड व्हाईट कलर चालू होणार होतं. तो किस्सा मला सांगायचा आहे. सांग ना. ब्लॅक अँड व्हाईटवरनं कलर चालू झालो. आणि उषाचं म्हणा आल्या मला सांगितलं मोहन असंच आहे दादांचं तुला मेकअप करायचं आहे. तर म्हटलं ते हे वगैरे भीग वगैरे ते सगळे मागवले. डोंट वरी. अनिल पेमगिरीकर आहे ना आपलं. मी त्याला मग लगेच फोन केला. म्हटलं हां तो निघाला पोचला पण असेल आता पोचला असेल तो जा. म्हटलं मिशा हे सगळं दादा कोटके फर्स्ट कलर ब्लॅक अँड व्हाईटनं कलर चालू झाला ना. तर म्हटलं त्यांचं मेकअप करायला मला पहिली पिक्चर दादांनी ब्लॅक अँड व्हाईट केली नंतर ते कलरकडे आले. तुमचं आमचं तुम्हाला बसून ते मी धन्य समजतो. मला त्यांचं मेकअप करायला मिळालं. मला सगळं झालं वगैरे व्यवस्थित. दादा खुश झाले. आणि मला त्यांनी हे दिलं हे ठेव. म्हटलं नाही सर नाही मी मेकअप मला नाही तुला घ्यायला. मी 1 रुपया घेतला सर घेतलं. थँक्यू.
मला तुमचं मेकअप करायला मला मिळालं आणि मला ते अवॉर्ड मिळालं. माझ्याकडे अजूनही ते हे आहे, विजय त्याच्या कंपनीकडनं हे दिलं. सुधीरच्या हां, चित्र हां. कामाक्षी Yes. ते मला मिळालं ते. म्हणजे दादांकडून तर मला मेकअप करायला मिळालं. आणि एकदा तर आम्ही शूटिंग करत असताना लता दीदी आल्या होत्या तिकडे याला जयप्रभाला. जयप्रभाला. हा. तर मग सचिन वगैरे सगळे समय फोटो काढला. तुला खूप भाग्य आहे म्हणजे तुला हा? भालजीना नाही, आणि मी पण भेटलो दुसरं म्हणजे जयप्रभाला. काय माहितीये, हा खेळ चावल्यांचा करत होतो ना हा. त्यावेळेस. काशीनाथ घाणेकर अशा काळी. हो, हा, मग आपले हे होते ना वसंत जोगळेकर, हो सुमती गुप्तेचे हो मिस्टर. हो सुमती गुप्ताची आणि त्यांच्या दोन्ही बहिणी मुली त्यांच्या हा. त्या असिस्टंट आणि एक काम करत होती त्याच्यात. हा. तर मला सांगितलं मला की अरे, तर त्यावेळेस हृदयनाथ मंगेशकर आहेत ना, त्यांचा मुलगा हा. तो तिकडे त्यांच्या बरोबर शिकत होता, तो म्हणजे असिस्टंट. हा. तर त्याची माझी ओळख झाली होती अशी. मग तो मला एकदा इकडे घरी येऊन गेला होता. कुठे लताजी इकडे कुठे राहतो ते प्रभू गोंजेला. हा. तो एक योग आला मला. पण काशीनाथ घाणेकरांचा अनुभव, अरे ते म्हणजे सकाळी आपलं मेकअप वगैरे करून झालं. पहिला मी आशा काळेंचं करायचो मेकअप, हा. मग काशीनाथ घाणेकर. ते गाणं होतं ना त्यांचं, गोमू संगती. मग ते मेकअप वगैरे केला, फर्स्ट क्लास सेट आपलं त्यांचं झालं. मग आशाताईंचं झाल्यानंतर सगळं व्यवस्थित केलं. त्या मग काशीनाथ घाणेकरांचं करायचं. चित्रपट, रंगभूमी की मालिका? चित्रपटच. चित्रपट. रंगभूमी पण आहेच. हा. मालिकामध्ये मी एवढं जास्त हे केलं होतं. मी CID करत होतो, क्राईम पेट्रोल वगैरे बरंच केलं मी. पण नंतर मला कंटाळा आला, कारण का ते रोज ते आतड्या हे ते सगळं ते गेटअप ना सगळे रोज. VP हे ना सिंग साहेब होते ना ते. बरोबर आहे. आणि मग ते जेवण मला हे होत होतं, जात होतं. इनडोर शूटिंग की आउटडोर लोकेशन तुझं आवडतं काय? मला आउटडोर असं काही नाही, इनडोर आउटडोर त्यांनी काय तुला फरक नाही पडत? बरं, घरचा डबा की सेटवरचं जेवण? मी घरचा घेऊन जात होतो तेव्हा, त्यावेळेस. हा. पण मग काय तिकडे पण मग वाढत गेलं ते थोडंसं. सेटवरचं जेवण वाढत गेलं. हो. जॉनी बाईंनी तर सांगितलं हे खाऊ बाई खाऊ. मेकअप रूम की व्हॅनिटी? आपलं काय हे नाही असं. पण तुला माहिती आहे, भरतची मेकअप व्हॅनिटी आली तर पहिली सुरुवात कोणी केली असेल? पहिला बिजू मामाचा मेकअप. तो पिक्चर होतं आपलं मुंबईचा डबेवाला. मग त्यावेळेस पहिला मेकअप बिजू मामाचा आला. नारळ वगैरे पडला, सगळं व्यवस्थित पूजा वगैरे केली. बिजू मामांची एंट्री आतमध्ये, पहिला मेकअप मी केला. त्याच्यानंतर मग भरत यायला बंद केला. तुला ते बिजू मामाला इकडे पण आम्ही याला गेलो होतो ना शूटिंगला, केदारचं पिक्चर श्रीमंत जमत अलकाताई वगैरे सगळं होतं. त्या भोरच्या वाड्यामध्ये तिकडे आम्ही शूट केलं होतं. तेव्हा पण बिजू मामाची तब्येत जरा बरोबर होती. मी आणि बिजू मामा आम्हाला व्हॅनिटीमधनं आम्ही लोक आलो होतो घर परत. पण तुला व्हॅनिटीमध्ये मेकअप करणं थोडंसं, कारण तुला सवय तर मेकअप किंवा बाहेर ना? नाही, असं काही नाही. मी बाहेर पण करत होतो ना. लक्ष्मीकांतचं असं काय नाही. आम्ही कुठे खुर्शीत टाकून आपलं बसायचं मेकअप करत इकडे. पण ज्याला आपण ह्याला शूटिंग करतो मळ्यावर वगैरे, शेतमळ्यावर वगैरे, मग तिकडे तिथे काही अडचण नाही. तुझा हात बसला होता म्हणजे? मग करत होतो मी. नाही, आपल्याला काम करायचंय बस, बाकी काय नको. हे बघ, सेटवरचं आयुष्य, आउटडोअरचं आयुष्य, मेकअप रूम मधलं आयुष्य, हे करता तुला तर माहिती आहे त्या काळामध्ये आपले मराठी चित्रपटाचे रौप्य महोत्सवी सोहळे, सुवर्ण महोत्सवी सोहळे अगदी दणदणीत व्हायचे. आणि असाच एक चित्रपट होता एकापेक्षा एक. सतीश कुलकर्णी निर्माता आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शक. आणि जुहूच्या सेंटॉर हॉटेलमध्ये पार्टी झालेली. आणि अमिताभ बच्चन शाल वगैरे. आठवतंय तुला? काय आठवण आहे तुझी? मला तेच, त्यांच्या हस्ते मला ते पुरस्कार म्हणजे ट्रॉफी मिळते, मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण त्या माणसाबरोबर मी
चेंबूर आशा स्टुडिओमध्ये ते शूट केलं ते पुकार दिवस. होतो पिक्चर. हां ते हां हां. ते परत अशी काही बरीच पिक्चर आहेत. ते सोड आणि एकापेक्षा एक जो ट्रॉफी घेतली हां त्याला तुला माहिती होतं की आज अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे हो, म्हणून हो. येणार आहेत. हो. मग तुझी काय घडून मला तर भरूनच आलं होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीकडनं एवढ्या हिंदीतल्या सुपरस्टारकडनं मला ट्रॉफी मिळते ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे सर. अजूनही तुझ्या घरामध्ये यस 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 अजूनही आहे. माझ्याकडे भरपूर अशा ट्रॉफ्या आहेत. म्हणजे नाना पाटेकर बोल हे सगळ्यांबरोबर छगन भुजबळ, अलका या लोकांबरोबर सगळ्यांचं ज्यांनी मला ट्रॉफ्या दिल्या हां. त्या सगळ्यांमध्ये हे आहे. आता हे झालं तू अमिताभच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारली. हो तर त्याच अमिताभ सोबत तू राजशिप्पीचं सत्य सत्तवी हो सचिनही होता. मग ती Yes, आठवण yes. काय तुझी? तेच आठवण समोर आलं सगळं. म्हणजे त्या माणसाने मला म्हणजे हे नाही केलं. म्हणलं अरे एक दादाने पंढरीदादाने दिया ना पंढरीने दिया ना ये लगाओ डोंट वरी मैं हूं ना डोंट वरी. ते सोड आणि चेंबूरचा जो किस्सा पुकारच्या सकाळी लवकर येऊन माणूस जो येऊन बसायचा. हां. कारण मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत असायचे. हां. पण ते काही कारणानिमित्त काही कुठे शूटमध्ये बिझी होता आणि मी चेंबूरमध्ये गावठाणात राहत होतो ना. हां. तर त्यामुळे मला लवकर दादा बोलले तू पोच तिकडे. म्हटलं पोचलो मी. पण मला माहित नाही हे आहेत म्हणून असं. म्हणजे काही असो ना फर्स्ट टाइम त्या माणसाला असं म्हणून बघितलं नंतर. पण तू 27 तुझ्या सेटवर जेव्हा गेलास हां ती आठवण आहे तुला? सचिन तर हा मग हो सचिन तर तुझा परिचय अगोदरपासून, कारण वडिलांपासून हो होता. मग हो काय नाही मला मी फर्स्ट टाइम मी गेलो ना तर मला सांगितलं माझ्याकडे म्हणजे हॉटेलमध्ये निघालो ना आम्ही सगळे तर मला सांगितलं आपको सुबह जल्दी निकलना है और वो जो सामान है ना वो साथ में रखना वो चाहिए. बाबूभाई म्हणून मॅनेजर होते आणि डड्डूनी मेसेज पाठवलेला तो त्याच्याकडे असिस्टंट आला होता. तर ठीक आहे सर मी सकाळी लवकर तुला माहिती आहे मला ते नको ते सकाळी लवकर सगळ्यात आधी खाली जाऊन बसलो आणि मग गाडीने आम्ही सगळे असिस्टंट डायरेक्टर जास्त हे होते मी आणि त्या कंपनीचा हे होता. गेलो सेटवर जाऊन बसलो. बराच वेळ झाला. मग समोर ना आपलं साहेब अमितजी दिसले मला. मग त्यांचा तो बॉय तो आला. आप कोण आहे? बोलो पंढरीदादाने जो सामान बोला हाँ सर मग गेलो. ऐसा ये सब लाए हैं मेकअप मैन को बुलाना पड़ेगा ना. किसको? मेकअप मैन को बुलाना पड़ेगा. उनको बुलाता हूँ मैं दादा को. नहीं बैठो. सामान लावलं त्यांचं सामान होतं ते करू मेकअप करू डोंट वरी. मेकअप केला. ते स्वतः पण हेल्प करत होते काही याला वगैरे झालं व्यवस्थित. सगळं झाल्यानंतर मला ओके डन चलो. मग एक गेटअप झालं दुसरं असे 2-3 गेटअप होते ना त्याच्यामध्ये. लेन्स होतं एका ते लेन्समध्ये इकडून व्हाईट न करा इकडून हे केले असे केले आणि मग ते हात धुवून सगळं लेन्स लावल्या स्वतःनी लावल्या त्यांनी. मी आपलं हे करून ते हे वगैरे देऊन लेन्स लावल्या त्यांनी चेंज आणि मग सेटवर वगैरे मग फटाफट ते म्हणते. त्यावेळेस मी गेलो तिकडे सर ओके हां अरे मग डड्डू साहेबांची चांगलं हे झालं माझं रिलेशन म्हणजे राजशिप्पी. येस आपण डड्डूच येस. मग त्यामुळे मला तो एक किस्सा मला हे लक्षात राहील. तुझ्या सगळ्यात जास्त आवडता मेकअप कुठला एवढ्या प्रवासातला? आता सगळेच माझ्यासाठी फेवरेट असं काय नाही. सचिन अशोक मामा आहे बोल लक्ष्या बोल सगळं भरतचा करतोय सिद्धू आहे अंकुश आहे. अरे कोण असं नाही सगळ्यांचं मी म्हणजे मी हे केलेलं आहे. पण तू नाटकासाठी पण केले हो आणि सिनेमासाठी पण केले. हो आता खो खो ते याचे वडील होते आपला तो आहे अनिकेत विश्वासराव आहे ना त्याचे वडील त्यांचं पण ते हे नारद मुनी वगैरे झाले होते. अच्छा हां त्यांना ते नाटक कोणतं मला लक्षात नाही माझ्या शिवाजी मंदिरला वगैरे केले. आणि सिद्धूचं नाटकासाठी
सिंधूच्या नाटकासाठी नाही. पण तू वेगळा गेटअप बकुळ नामदेव घोटाळेसाठी हा तो होता. बघितलं मी हा, मग तो तिकडे. कसं काय? तो काय नाही डल हे होतं बस, बाकी काही नव्हतं त्याला. हो, पण काल तुला काही नाही मला पूर्व होता ना त्यावेळेस त्यांचा कंपनीचा पण होता तो. हा त्यांनी तर वीक त्याच्याकडेच होते, कारण का मी भरतचं करून मग मला विचारायचा दादा अरे डन म्हटलं. मग तुझ्यापासून एक नवीन पिढी तयार झाली नाही, असं काय असं काय नाही. पण आज असतील लोक विचार म्हणजे हा अरे मोहन अरे आज चांगलं मी सांगायचो परफेक्ट आहे. हा, तू फक्त असं म्हणजे हा, तुझ्या हा. नाही का त्याला कशाला समोरच्या माणसाला कशाला आपण दुखवायचं नाही. परत अच्छा आहे थोडासा मग मी माझ्याकडे समजा काय प्रॉब्लेम असेल मिशा आता एका पिक्चरला रमेश जेव्हा इकडे पुण्याच्या पुढे शूटिंग करत होतो तर मेकअप आर्टिस्ट बिचारा धावत होता. म्हटलं दादा असंच आहे डोंट वरी माझ्याकडे मिशनचा भरपूर स्टॉक असतो. मिशनचा स्टॉक असतो. दाखवतो म्हटलं ही मिशी लावून बघ. मिशी ओके डन. रमेश जे बोलले अरे मोहन थँक्यू. म्हटलं काय थँक्यू सर. नाही त्यांना मिशी ग्रे मिशी पाहिजे होती. अशोक मामाच्या म्हणून मी प्रत्येक पिक्चरला हे करायचं ना 10 मिशा बनवायला लागायला. मी अनिल खन्ना वगैरे किंवा मी स्वतः पण बनवत होतो. तुला मी एक वेगळी आठवण विचारतो. ज्याला राजकमलला आत्मविश्वासचं शूटिंग चालायचं नीलकांती पाटेकर हो वर्षा होती हो, सगळे हो. सचिन वगैरे होता. सचिन आणि आचालता बाबूकर आणि तुमचं शूटिंग रात्री एक 8:30 हो सकाळपासून चालायचं रात्री 8:30. तर त्या एकदा तर बाईकवरनच मोटरसायकलवरनं नाना पाटेकर आले. अच्छा हा तो वैतागला तो चला काय ते एवढ्या उशीर तुम्ही शूटिंग मला वाटलं लवकर व्हायला आता काय करतो. तर मला तो भेटला मग तिकडे तो म्हणजे तो उभा हे होता आतमध्ये नाही आला तो. पण त्यांनी विचारलं अरे एवढा वेळ शूटिंग चालते तुमचं. नीलकांती मला ओळखतात चांगलं म्हणजे त्या कारण मी करत होतो ना तिथे थोडस हे होतं ना की नीलकांतींचं जरा कसं ते मधुकर तोडणमल होते हो. दत्ता भट वगैरे माहिती आहे ना. हो. त्यांचं पण मी केले राजा मायेकर वगैरे. पण तुला असे अजून जसं नाना नीलकांतीला पिकअप करण्यासाठी आले तसे अजून काही कलाकार आठवतात कोणाचे नातेवाईक यायचे त्या काळामध्ये? कारण त्या सुकन्याचे आई बाबा यायचे न्यायला. भाऊ यायचा कधी असं न्यायला वगैरे असं. तुझ्यासाठी मेकअप करणं म्हणजे काय झालं माहितीये मी जसं हे झालं माझं ACC दादांकडे गेलो तर हे होत होतं मला म्हणजे काय करू. कारण का इकडे ते काका कॅमेरामॅन पण होते ते थोडे दिवस ते काम करत हे काय तू पंडित दादांकडे गेला आणि काका जेवण ते आणि ते दुसरे हे होते ते त्यांच्याकडे पण शिकायला जात होतो मी. राजकमलला वगैरे पण असायचं शूटिंग तेव्हा. पण मी आपलं काहीतरी ते काय राजकमलचे कॅमेरामॅन ते यशराज फिल्मचे कॅमेरामॅन होते कोरगावकर. ते कोरगावर होते. ते त्यांच्या थोडंफार असं शिकायचं. तो नंतर मला कळायला लागलं आपल्याला एवढं हे काय होईल का. शेवटी तिकडे बघूया म्हटलं. मग दादा आणि मग दादानी मला बाबा बर्द माहिती आहे तर त्यांच्याकडे थोडीशी नाटकाचं हे करत म्हटलं. मग ह्या ट्रॅकला आलो. मग मेकअपचं म्हटलं चला म्हटलं हे तरी बघूया. मग एकदा घरी मग असं म्हणजे हे केलं होतं म्हणजे मिसेसचं एकदा मेकअप केला होता लग्नामध्ये वगैरे असं. अच्छा म्हणजे सुरुवात झाली मग ती मेकअप करायचं. म्हटलं चला याच्यामध्ये आपण आणि मग ह्यांच्या सचिनच्या वडिलांमुळे मला आणखीन ब्रेक मिळाला. म्हणजे पटापट म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं वगैरे फिल्म केलं सगळे चोरामोर सव्वाशेर मध्ये मला डुप्लिकेट पण करायचो मी. अच्छा कोणाचा केला? अशोक मामाचा. कसा काय केला तो? हो ते गेटअपचे सगळे म्हणजे हे ना बॅक शॉट हे ते असं ते करायचो. मला सांगितलं सचिनच्या काही पिक्चर मध्ये पण असं काही. अच्छा बॅक शॉट असेल तर तू संजय जोगचं पण. अच्छा त्या पिक्चरला पण असंच केलं. संजय जोगचा पण
पण या हे सगळं बिलकुल हे बॅग बिग म्हणजे संजय जोग सारख्याचं दिसत असं. म्हणजे तू नुसता मेकअप पण नाही राहिलास, तू बऱ्याच गोष्टी केलेल्या दिसतेस. म्हणजे तुझ्या 52 वर्षाच्या जर प्रवासामध्ये जर बघितलं, खूप अनुभव, खूप आठवणी, हो, खूप आणि किस्से. चिरंजीवी पण मला ते साऊथला गेलो होतो ह्याच्या तेव्हा पण चिरंजीवीने मला मोठे मोठे फोटो दिले. मग माझे 2 मुलांना हे तर त्यांनी फोटोमध्ये सहाय्य करून मी त्याचे- बाजूच्याच हॉटेलला राहत होतो ना, त्यांच्या हां. लागूनच हॉटेल होतं. हां. पण तिकडे मग ते वगैरे बोलवायचे वगैरे असे कधी कधी असं. पण तुला मी आता एकच प्रश्न करतो हं. की त्या काळातले टेक्निशियन सगळेच म्हणजे हे वेळेपूर्वी यायचे, हो हो. काही खास कारण? नाही का ते टायमाच्या आत पोचणं म्हणजे काय आपल्यामुळे काय दुसऱ्याला हे त्रास नको व्हायला, म्हणजे शूटिंगच्या वेळेस असं नको व्हायला. कारण का आर्टिस्ट पण लवकर तुला माहिती आहे लक्ष्मीकांत पण 9ची 7:30-8 वाजता तिकडे सेटवर. इव्हन भरत सगळे म्हणजे मी आज बघितलेले आहेत हे लोक टायमाच्या आत. अशोक मामा पण टायमाच्या आत हे सेटवर असतात. पण ही शिस्त, ही व्यावसायिकता नंतर तुला दिसते? हां, आहे मराठीमध्ये अजून आहे. मराठीमध्ये आहे. पण काही हिंदी पिक्चरला पण आहे. अच्छा. हां, आहेत. असं नाही हे नाही असं की टायमाच्या बाबतीत हे आहे. काही आहेत. काही रिलॅक्स. ते माहिती आहे ना तुला सांगायला नको आता हिंदीतले. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये तू कुटुंबाचे आभार कसे मानशील? माझी मिसेस रत्ना, माझा मुलगा अभिषेक, अरुणा, रेशम, नम्रता, योगेश, स्वाती आणि आदिराज. सकाळी मला मी निघत होतो ना, ऑल द बेस्ट हे ते एकदम हे निघत होतं ना, हां. नीट पप्पा ओके नीट करा, व्यवस्थित करा. हो व्यवस्थित, घाबरू नका. तर असा हा रंगभूषाकार मोहन पाठारे. बघा, मोहन मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 52 वर्षाचा अखंड चौफेर अष्टपैलू प्रवास, ज्याने प्रत्यक्ष स्पॉटवरची चित्रपटसृष्टी अनुभवलेली आहे, अनुभवतोय. कितीतरी आठवणी त्याच्याकडे आहेत, किस्से आहेत. आता तू जे काय सांगितलं मला पूर्ण कल्पना आहे की ह्याच्या 10पट गोष्टी तुझ्याकडे आहेत. अर्थात तू ज्याला अनुभवत होता, हे सगळं प्रवास करत होता, त्याचं पुढे जाऊन अशा पद्धतीने त्याला एक व्हॅल्यू असेल किंवा ते किस्से बनतील, आठवणी बनतील, त्या तुला पूर्ण कधीच कल्पना नसणार. कारण तू तुझं काम करत आला, मेकअप करत आला, गेटअप करत आला, कामाला न्याय देत आलास. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वक्तशीरपणा आणि आपण भलं आणि आपलं काम भलं, ही तुझी जी प्रवृत्ती आहे, ती जुन्या पिढीचं जे वैशिष्ट्य ते तू जपत आलास. तू आमच्या इट्स मज्जाच्या स्टुडिओत आला आणि हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 साठी मनोसक्त मनोमुराद किस्से सांगितलं, आठवणी सांगितल्या. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्की उत्सुकता असेल. तुम्हाला आजचा भाग नक्की आवडला असेल. खूप खूप धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.